आता अंडी फोडून घेतलेली आहेत, एक टाकलं आहे, दुसरं इथे टाकलं आहे आणि तिसरं तिघे टाकून घेतलेलं आहे. हे शिजू द्यायचं आता व्यवस्थित. आपल्याला याच्याआधी झाकण ठेवायची गरज नाही आहे. एका साईडने शिजले, पलटी मारून घ्यायचं आहे. पलटी मारताना जरा काळजी घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील शिजू द्यायचं आहे त्याला. याच्यात लाल तिखट टाकलेलं नाही आहे, काळी मिरीचाच तिखटपणा आहे. हे तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर देखील खाऊ शकता. चांगली उकळी फुटली आहे याला. काढा तयार झालेला आहे आपला अंड्याचा रस्सा, सार. हे बघा, हे अंडं बाहेर पडलं, एक हे नाही पडलं, असं अख्खं येत होतं. झालेली आहे आपली रेसिपी, झालेली आहे. सबस्क्राईब करा. धन्यवाद.